नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीवर दगडफेक. सकल मराठा समाज संघाकडून कठोर कारवाईची मागणी. सकल मराठा समाज संघ सदलगा यांच्या वतीनं जुने बागलकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीचा निषेध व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीचं निवेदन सदलगा शहरातील उपतहसीलदार यांच्याकडे मराठा समाज बांधवांनी सादर केले. नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुने बागलकोट येथे निघालेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. याचा निषेध व त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या विषयाचे निवेदन सदलगा शहरातील सकल मराठा समाज संघाचे अध्यक्ष अनिल माने, उपाध्यक्ष जयदीप मेहेकर, मराठा समाजाचे नेते गजाभाऊ पाटील, अनिरुद्ध पाटील, मोहन शितोळे, अण्णासाहेब कदम व इतर मराठा बांधव यांच्याकडून सदलगा शहरातील उपतहसीलदार पी शिरवंत यांना देण्यात आलं. यावेळी सकल मराठा समाज संघाचे अध्यक्ष अनिल माने, उपाध्यक्ष जयदीप मेहेकर, मोहन शितोळे, प्रकाश पाटील, अनिरुद्ध पाटील, संतोष हवालदार, परशुराम साळुंखे, शुभम साळुंखे, निखिल बागडे, सुनील बागडे, संतोष गवंडी, विजय साळुंखे, दिलीप अंकले, शंकर अंकले, अवधूत घोडके, बुद्ध वाळवे, राहुल परेट, श्रीनाथ खोत, विश्वास शितोळे, अरिहंत शितोळे, राजू अमृत समन्नावर, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांच्यासह अनेक समाज बांधव निवेदन सादर करताना हजर होते. यावेळी उपतहसीलदार पी शिरवंत यांनी निवेदन स्वीकारून आपले म्हणणे वरिष्ठांना कळवतो अशी त्यांनी आवर्जून मराठा समाज बांधवांना सांगितलं. भांडाफोड न्यूज करता सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम.